नादात कुठून कुठून घेऊन आले तर मम्मी पड गाडी नाही असं नाही तू पुढे जाऊन चलत का पुढे जाऊन टू न्यू ब्लॉग गाईज तो का मॅडमने सगळी तयारी करून घेतली होती इकडे कपडे बिपडे जाम पॅकिंग करून पण पाऊस पण आला आणि उशीर पण खूप झाला आणि लय लेट कळलं जायचंय म्हणून पण कॅन्सल झालं आमचं तर आता बाहेर जायचा प्लॅन चालू आहे तर बघा आय एम रेडी तुझ्या कपाळाला टिकली दिसा नवरा दिसा ना तुझ्या कपाळाला ठीक आहे हा बारीक लावलाय छोटा पावडर लागली हो त्यावर मला नवरा दिसा ना मग नवला गेला पळून कुठे गेला आता तुझा नवरा कुठे आहे नवला मम्माचा इथे आहे की बाबा बाबा कुठे इथेच आहे काय ग यायचं का नाही बाबा आम्ही दोघी फिरायला जातो फोटो काढायचा आहे हाय हाय म्हण बाबाला हॅलो हॅलो आय एम फाईन बाय हॅलो आम्हाला कसं येत नाही हाय हॅलो हॅलो बाय बाबा मी जातो ला बाय बाय सकाळचं आमचं गावा घरी जायचा प्लॅन फिसकटला कॅन्सल झाला नाही का जरा पाऊस पण होता त्याच्यामुळे आम्ही गावाकडे जायचा प्लॅन कॅन्सल केला गाडीवरती तर बघा तिने मेहंदी वगैरे खालवली होती की बाबा नवऱ्याकडनं काम करून घ्या या डोक्याला मेहंदी लावून घ्या सगळा प्लॅन फिसकटल्यामध्ये ती मेहंदी सगळी मी म्हणलं जाऊ ते टाकून द्या आता काय करणार तो आपण तर गावाकडे चालू तर तिने काय केलं कॅरी बॅग मध्ये भरून घेतली चिकाट बायको तुम्हाला आहे का चिकाट बायको गँग कसं काय तयार होऊन चाललंय बघा हो का बेबी कुठे श्री बेबी हाय हाय मग हाय हॅलो हॅलो लाईक सबस्क्राईब करा लाईक करा हा बघा श्रीच्या पप्पाने आम्हाला कुठल्या कुठल्या रस्त्याने घेऊन आले ते सगळं डोंगर डोंगर मी तुम्हाला किती दिवस झाले म्हणते तुम्हाला मी म्हटलं होतं गेल्या लॉग्स मध्ये हो का डोंगराने आणले त्यांना किती दिवस झालं म्हणते आपण वरती फिरायला जाऊ वरती फिरायला जाऊ अजून घेऊन जात नाहीये तर बघू आता उद्या परवा किंवा त्यांना टाइम भेटत नाहीये सध्या तर नक्की टाइम भेटल्यावर तुम्हाला मी दाखवेन आता सध्या मी तुम्हाला दाखवते बघ इथं घालूनच दाखवते मी काय म्हणतोय इकडून जायचं की इकडून जायचं सांग तू सांग कुठून जायचं इकडून जायचं की इकडून जायचं सांग नको इकडूनच चला नाही हा बरोबर रस्ता आहे हो इकडून जायचंय बरोबर कुठं हात दाखव की पुढे दाखव हे बोलते ह्या साईडने जायचं मी बोलतोय ह्या साईडने जायचं मी इकडून बोलतोय ही इकडून बोलते ठीक आहे तर आपण तर ठीक आहे आपण ह्या साईडने जाणार आहे बघू आता काय होते तर तुम्हाला निसर्ग दाखवतो थोडा मीच म्हणलं होतं डोंगर ही झाडांनी काय दिसत ना पलीकडे घ्या पुढं मध्ये सगळ्यांना दिसेल हे बघा हा डोंगर आहे मी तुम्हाला दाखवायचा म्हणलं तो हिकडला डोंगर आहे इकडे दोन्ही पण छान आहेत पण इथून थोडं छोटं वाटते पण खूप मोठा डोंगर आहे माहिती तर आता चला ह्या रस्ता चाललाय बघू कुठे नाही त्याचा हो चला थांबू नका जर तुम्ही आता इथनं एवढ्या मधून कुठून आणलंय रस्ता नव्हता का हो हा अरे तुम्हाला ऍडव्हेंचर करायला भारी वाटतंय अहो आपलं करायचं ना मला डब्बा आले झोप तुम्हाला माहिती काय की तुम्ही कधीतरी आला होता त्यामुळे नाहीतर मी त्या रस्त्याने म्हणलं असेल तर चुकला असता मुद्दाम विचारत होतात मला ना मुद्दाम कसं विचारलं इकडे बघ ते कळत होतं ना जास्त गाड्या कुठल्या साईडने गेल्या रे लॉजिक वापरत जा आम्ही इथं का थांबलो तर इथं रील्स काढायसाठी मला हे बॅकग्राऊंड खूप छान वाटलं आणि ही बघा ही पण मस्त खेळते श्री हाय नाही ते आता तिचं ती चाललंय वरती नको जाऊ डोंगा ती लय भारी म्हणते डोंगा तर चला मग थोड्याशा रील्स काढू खरंच तुम्हाला माहितीये का हे एवढं भारी वाटतंय ना खरंच बॅकग्राऊंड खूप छान आहे आणि हे सगळं इकडं बिल्डिंग आहे बघा भारी आहे नजारा खूप छान आहे वरती विमान पण आले तो एरोप्लेन हो विमान आले विमान दिसेना हो मला हा आलं बघा दिसलं का तुम्हाला एरोप्लेन विमान काय
एरोप्लेन बघाय कसं एरोप्लेन काका चाललाय काका तुझा आजी चालली आजी बाय कर आजीला. इतकं क्यूट क्यूट दिसत तरी आम्ही थोडेसे केस कट केलेत तिचे त्यामुळं आता काय झुट्टू बिट्टू येत नाही घालायला. चला ओ रील्स काढा माझ्या. झालंय भरतीच तयारी कसं काय झाली जोरात. रनिंग साठी वगैरे हे तिकडं नाही का व्यायामासाठी सकाळी खूप गर्दी असते आणि संध्याकाळच्या टायमिंगला पण खूप गर्दी असते. तर बघा हे असं ऊन पडले खूप छान असं असं तिथे फोटो थोडे. कुठं चालू काय झालं काय झालं काय झालं काय झालं बघ. हा होय पळून कुठं चालली काय होय. पकडली हो का पळून चालली होती. श्री इकडे बघ. भूती बाबा नेतो बाबा. भूतीने उंगवून जातो बाबा. काय श्री नादात कुठून घेऊन आले तर मम्मी पडते. श्रीला मजा येते. खड्ड्यातून आणले उतरा की पडता नाही तर माझ्यासोबत तुम्ही सगळे उतरा. शॉर्टकट मध्ये कुठून आणले बरं उगाच उगा. अरे उतरा नाही उतरत नसते आता. चला कसं घेऊन जायचंय तसं पाडलं ना मग तुम्हाला दाखवते. उतरा सगळे उतरवलं गाडी नाही असं नाही तू पुढे जाऊन चलत का. मला उतरवलंय आणि हे शॉर्टकट घेते. शॉर्टकट लय ना शॉर्टकट घ्या. कसला रस्ता आहे. चल का बाई चला आलं तर आलं. चप्पल लेकर बी ना. शीश बघा कसलं जंगल आहे. हो आम्ही इथून मधून रस्ता आहे इथून चालू इथून. आणि हे बघा चप्पल निघली म्हणून शॉर्टकट मारायचा आहे लय हाऊस. आज ना मी तुम्हाला सांगायचं एक गोष्ट विचारले. आम्ही इकडे का आलो आई आणि श्रीचा मामा फ्लॅट वरती इथं आले तर म्हणलं त्यांना भेटावं का. गावाकडे जायचं असं तर कॅन्सलच झालंय आमचं. तर म्हटलं त्यांना भेटावं आणि त्यानंतर बघू आता पुढचा प्लॅन काय अजून ठरवला नाही. घरी करमत नव्हतं. चावी कशी पाडती तिनं ह्याला बेबी त्यामुळे ती चावी सोबतच ठेवत असते घराची. माझ्याकडून बी पडली. हे दोघं थांबले तिथं. सिद्धार्थ यायला लागलाय का तर ना बाहेर येतो म्हटलं. तो म्हणलं कुठे काय माहिती आता जरा नाही का हे वाटतंय. बघू कुठून येतोय. श्री मामा कुठे. सिद्धू कुठे आहे. सिद्धू इथं ना बघा तुकाराम महाराजांची खूप छान अशी मूर्ती आहे. सिद्धू तुला काय म्हणतो. तो सिद्धू आला. हा नाही तिकडे सिद्धू आला. तो तिकडून आला आला. कोण आला. मामू आला सिद्धू. हाय हॅलो चला जाऊ सिद्धूकडे. गेली. चला मग घराकडे चाललो आम्ही. इकडं कुठे आहे रे. आतमध्ये बिल्डिंग आहे का. लिफ्ट आली आहे. चला मग आम्ही आता चाललो होतो. तर ही कशी लिफ्ट मला येते का आतमध्ये. चप्पल पडली कुठं. गेट हात दाजीचा हात घाल. तिच्या चपलाचं तर काय बांधेल काय माहिती. कोण आहे का. हा कोण आहे. कोण आली वरती आली. कोण लिफ्ट वरती जाते ना कशी करते. आता आलो आईकडे जायचंय. आई कुठे आई कुठे. इकडे का इकडे आहे. एवढं आहे तेच आहे का आपलं. चला काय घाला ना चप्पल आतमध्ये. घाल चप्पल घाला आतमध्ये. घाल सगळ्यांनी घातले. का ग. लोकेशन छान आहे रे. बाकी
गैलरी है। ओए डॉन क्या कर रहा है? डॉन डॉन क्या कर रहा है? रियुनियन झाली सगळी, मम्मी मुलगी आणि का भाऊ आणि का कार्टून. हो श्री मशीन 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 पळ 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 मशीन आली मशीन आली. हा हा ना. श्री ते कॉलम आहे का तिथपर्यंत ते हॉल पाहिजे नव्हतं. एवढी गॅलरी लय झाली, लय मोठी गॅलरी आहे, रूमच आहे. त्याची भिंत म्हणजे झाली आहे ना. पण अरे इकडे बघ ना, इकडे जास्त आहे तिकडे कमी. हा कॉलम म्हणजे भाग समजे तू पण शिकाय, तू चालू दे. हा बाळा त्याचं पप्पी तुला खायची का? स्टार्ट तू खेळ पबजी. तू खेळ पबजी. सिद्धू सिद्धू किती आठवणी काढत होती. श्री सिद्धू श्री सिद्धू कुठे आहे आपला? सिद्धू सिद्धू पिंके लय भारी. हा. बाबू 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 कोण आहे? बाबू बाबू ना बाबू छान बघ. लिफ्ट तर बंद झाली, लाईट गेली त्याच्यामुळे काय मला चालतच चाललंय बाहेर. फुवा फुवा श्री फुवा फुवा बघ फुवा बघ, आहे का फुवा? फुवा हा पुई नाही. पुई पुई आई दुते म्हणा. आई दुते बोल श्री. आई आई दुते बोल. आई दुते बोल. हा आई म्हणा. कोण आहे श्री? कोण आहे? कोण? भूत्या? दुसरे कोण आणायचे? दुसरे काहीतरी आणायचे. जे मला आवडतं तेच मी आणणार. आहो ते बघा कसे भुगा भुगा झालाय का? हा भुगा झालाय. खायचं तर आहे पण भोगा भोगा वाटते. घराबाहेर काढले का? हो मला पण ठेवा नाही एक, मला अर्धी ठेवा. दोनच आणले तुम्ही? हा हाय आणली आणली. वासाळे पाणीपुरी हे बघा. तिकते 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 तिकते. काय गरज आहे का चढायची? काय खावा तरी म्हणा दोघीला. बाबू गप. लय लाडत नाही. घरी चल तुला दाखवते. चल म्हणा चल उठ उठ म्हणा उठ. माझ्या आईचं घर आहे. माझ्या माझ्या मी बाबाचं. निघ म्हणा निघ निघ तिकडे. बाहेर बाहेर निघ म्हणा. बाहेर निघ कर. मला निघ म्हणते. हा मला निघ म्हणते. हा तू निघ तुझ्या पप्पाला घेऊन तू इथली निघ. तुझा मामाला बी निघ म्हणा. आमच्या बाबाचं घर आहे. जाऊ न घरी. बाबाचं नाहीचं घर आहे म्हणा. तू जायचं चल निघ. तुझा घरी लग्न करेल बायको घेऊन जा म्हणा. नाटक करतो का? काठीन काठीने मार मारू. म्हणते. काठीने मार म्हणते. काय श्री काय बोलली? काठीन मारू. कातीने मारायचं? कोणाला मारायचं? मम्माला कातीने मारायचं होय? कुठे काठी? काठी कुठे? काठी कुठे? शोध शोध. काठी कुठे? कुठे? तू शोध. पण बोल. तू शोध. कुणाला मारायचं काठीने? कुणाला उचल उचल उचल. गय पडन मी. हो दादी सपना. ओ दाजी खाना खाना तिचं खाल्लं. एवढून जाईल. काय पाहिजे श्री? कॉपी. आईने झाडून ठेवलेलं सगळं वाया गेलं. घरातलं काम होतं त्यामुळं आम्ही चालू खाली. आम्ही
चाललो होतं. तर म्हटलं इथनं जवळनं चाललो तर म्हटलं ताईंना भेटून जावं. ताईकडे चाललो होतं आता जस्ट. खूप उशीर नाही झाला तर 6 वाजले 6:30. बेबी पडली चावी पडली तिच्याकडे. तर मग शिरीने चावी पडली, रिटर्न डबल गाडी घेतली. तर घराचं काम होतं थोडंसं चालूच आहे, दरवाजे वगैरे काहीतरी बसवायचं. चावी कुठं पाहिजे चौका तिकडे चावी की इथून ताई जवळच राहतात. इथं ना असे पुतळे छान लागलेले तर तुकाराम महाराजांचं, शिवाजी महाराजांचं खूप सारे आहेत. तर आता मी व्हिडिओ चालूच ठेवते तुमच्यासाठी बघायला. खूप छान नजारा आहे इकडला. तर इकडल्या साईडला ना गार्डन आहे, खूप छान आहे. कातर ताई पहिले इथंच राहत होते आमच्या, तर आम्ही खूप येत जात होतो. आता जस्ट ताई दुसरीकडे शिफ्ट झाले तर त्यामुळं डबे आहे. आम्ही घरी आलो. जेवण तर काय करायची इच्छा नाही का, आता तिथंच भरपूर खाल्लं होतं काय काय. आणि ताईंना पण येता येत भेटून आलो आम्ही. तिथं पण लाईट नव्हती त्यामुळे शूट करणं झालं नाही. का तर आज ना कसं काय माहिती लाईटीचा भरपूर प्रॉब्लेम होतोय. तर ठीक आहे जाऊ दे. इथं आल्यावर पण सगळे म्हटले आम्हाला की लाईट नव्हती आताच आली, पण आम्ही आल्यापासून तर लाईट आहे. तर बघा हे रोजच मस्ती असेच घालतात, लय आगावपणा करते. तर श्री डॉक्टर आहे बाबा, मला माहितच नव्हतं. काय होते तुला? तुम्ही दोघं रात्रभर 12 वाजेपर्यंत तरी मस्ती असते तुमच्या दोघांची. तर जाऊ द्याच. तर आगाऊ कुठले. चला मग असं तुम्ही नवीन ब्लॉग्स पण नक्की बघा. तर सबस्क्राईब करा. चला मग बाय, गुड नाईट.